आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ओम नागदेवी माते नमः। ओम भगवती माते नमः। माते भगवती, माते आमचं रक्षण कर, या दोषातून आमची सुटका कर, आम्हा सगळ्यांना सुखी ठेव माते। तलावामध्ये जगज्जननी आशीर्वाद असू दे। जलवासिनी भगवती अंबे माते। भगवती माता, माझ्या कुटुंबावर असलेल्या नागदोषाचे निराकरण होण्यासाठी मी तुझी पूजा करते आहे। तुझ्या नागदोषापासून सुटका कर। नंदिनी, अमावस्येची मध्यरात्र सुरू होते नंदिनी। तुझं विश्वरूप दाखवण्याची वेळ आली आहे नंदिनी। नंदिनी, बळी घे नंदिनी। हा आता अभिषेक केलेली ही नागमूर्ती आणि त्यासोबत असलेलं सगळं पूजेचं साहित्य यांचं आता देवीच्या तलावात जाऊन तुम्हाला विसर्जन करायचंय। एकदा का तुम्ही हे सगळं केलं मग तुमची पूजा संपन्न होईल। जा आता विसर्जन करून या। जा जा, लवकर जा। नंदिनी, त्यांना आपण असा धडा शिकवूया की असं वागायचा कोणी विचारच करणार नाही। नंदिनी, दाखव नंदिनी तुझं रूप, त्यांना धडा शिकव नंदिनी, धडा शिकव, धडा।
शिकव नंदिनी, धडा शिकव. अरे देवा, पाऊस आला. लोक 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 त्या झाडाखाली जाऊया. चला लोक लोक झाडाखाली जाऊया. म्हणजे भिजणार नाही ती मूर्ती. येई आपण झाडाखाली जाऊया. आपण थोडे आठवा ना. ये. नाही भिजणार, घाबरू नकोस. आपण तुम्ही सगळ्या झाडाखालीच थांबा. एकदा का पाऊस थांबला की मग विसर्जन करा. हो ठीक आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवा, हो नागाची मूर्ती भिजता कामा नये. ठीक आहे स्वामी. नंदिनी, त्यांना आपण असा धडा शिकवायचा आहे की यापुढे त्यांना तुझ्या समोर उभं राहण्याची हिम्मत देखील होता कामा नये. नाही. ती नागमूर्ती तलावामध्ये डुबकी मारून विसर्जित करायची. असं केल्यावर माती विरघळताना हळूहळू नंदिनी सापाचा राग, आक्रोश, मत्सर, अहंकार, चुडाची भावना सगळं काही विरघळून नंदिनीचं माशात रूपांतर होऊन ती देवीच्या चरणाशी शरण ये. अरे देवा, देवा, इथे थांबून काही अर्थ नाहीये. या मूर्तीचं विसर्जन करून घेते. अगं अशी पावसात भिजत जाऊ नकोस, जाऊ नकोस. ओ, अरे देवा, देवा, सगळं संपलं. आता माझी पूजा पूर्ण होणार नाही. आता माझ्या कुटुंबावर कोणते संकट येईल माहित नाही. नाही. बघा ना, हे काय झालंय ते बघा ना. माझ्याकडून चूक झाली. काही नाही गंगा, गंगा, काही नाही झालं गंगा. तुम्हीच बघा. नाही गंगा, काही नाही झालं. सगळं संपून गेलं. मी जाणून बसून नाही केलं. मी जाणून बसून नाही केलं. देवा, काही नाही झालं गंगा. चल चल, रडू नको. चल चल ये. नागशक्ती. माझ्या नंदिनीने आता बळी घेतला असेल. पुढच्या क्षणात ती मला शोधत इथे येईल. ये नंदिनी, ये. मला भेटायला ये नंदिनी.
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा नंदिनी. मी ठरवल्याप्रमाणे माझ्या अमावस्येच्या पूजेमुळे नंदिनी कायमची बंधनात अडकली. तुला यायला एवढा वेळ का लागतोय नंदिनी? तुझी यशोगाथा ऐकायला हा बाबा तडफडतोय. ये नंदिनी ये. गंगाची नागपूजा सुद्धा पूर्ण झाली असेल. आता नंदिनी बाहेर येऊ शकणार नाही. नाही येऊ शकणार. नाही येऊ शकणार. सकाळचे 6 वाजलेत. आतापर्यंत तर पूजा संपवून गंगा रूम मध्ये आली असेल. तिने अजून फोन कसा केला नाही? ठीक आहे, तिने जर का फोन केला नाही म्हणून काय झालं, मीच फोन करून पूजा कशी झाली ते विचारतो. बाबा, गंगा, पूजा व्यवस्थित पार पडली ना? स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे नागाची मूर्ती तलावात विसर्जित केलीस ना? काय ग, तू बोलत का नाहीयेस? आपल्या कुटुंबावर असणारं संकट माझ्यामुळे संपेल असं मला वाटलं होतं, पण तसं मी काहीच करू शकले नाही बाबा. हे तू काय बोलतेस बाळा? कसलीच कमी न पडता नागपूजा पूर्ण करायची म्हणून मनापासून देवीची प्रार्थना करून मी पूजेला बसले होते. सकाळी पूजा व्यवस्थित झाली होती, पण मूर्ती विसर्जन करायला जाताना पाऊस पडला बाबा. अरे रे, तर मग मूर्तीचं विसर्जन केलंस ना? नाही केले बाबा. मूर्ती घेऊन जाताना खाली पडून तुटली. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. यावर काही उपाय आहे का असं पुजाऱ्यांना विचारलं. त्यावर पुजाऱ्यांनी जे झालं ते झालं. तुम्ही पुढच्या अमावस्येला येऊन पूजा करा असं म्हणाले ते. संपेपर्यंत तंबोरांनी उपाशी राहायला सांगितलं होतं म्हणून अरुण मला खायला देत असताना त्यांना कारण देऊन मी उपाशी राहिले. आपल्या कुटुंबावरचं संकट पूर्णपणे गेलंय असं आनंदाने तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून सावधपणे मी पूजा केली. पण शेवटच्या क्षणी दुर्दैवाने असं सगळं घडलं बाबा. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही पाठवलत मला, पण मी तुमचा विश्वासघात केलाय या विचारानेच मला खूप त्रास होतोय. मला माफ करा बाबा. हे बघ बाळा, यात तुझी काहीच चूक नाहीये. कन्नूर भगवती मातेच्या तलावात विसर्जन होऊ शकलं नाही कारण माझं पापच खूप मोठं आहे. यात तुझा काय दोष आहे? चामुंडीच्या गावात नाग मंदिरात केळीचं झाड लावू शकलो नाही. देव सुद्धा माझी मदत करू शकत नाही. अशा परिस्थितीत मी अडकलोय. तरी पण स्वामीजींनी विश्वासाने सांगितलं म्हणून तुला मी तिथे पाठवलं होतं. पण तिथे ही पूजा होऊ शकली नाही. बाबा, मी पुढच्या अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत
इथे येऊन पुन्हा मी ही पूजा पूर्ण करेन. तुम्ही काळजी करू नका आणि धीर सोडू नका. तू माझी काळजी करू नकोस. मला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वामीजी आहेत. आता पुढे काय करायचं हे मी त्यांनाच विचारतो. जे झालं त्याचा विचार करत बसू नकोस. तू अरुण सोबत सुखरूप घरी परत ये. नाही बाबा, ते इथे फक्त हनीमून साठी आले होते, पण मी इथे फक्त पूजेसाठी आले होते. ती पूर्ण झाली नाही याचा मला खूप त्रास होतोय बाबा. हे बघ बाळा, पूजा आपण पुन्हा केव्हा तरी करू शकतो, पण आयुष्याचं तसं नसतं. तुम्हा दोघांचा संसार सुखाचा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. एवढं मात्र लक्षात ठेव. तुम्ही दोघं एकमेकांना वेळ द्या. ठीक आहे, मी नंतर बोलतो. नंदिनी कायमची बंधनात राहावी म्हणून मी केलेली पूजा पूर्ण झाली आहे. नंदिनी असलेल्या जागेवर मी पाठवलेल्या अग्नीने नंदिनीला बंधनात अडकवलंय. माझ्या मंत्रशक्तीने नंदिनीचं जे काही करायचं ते मी केलं. गंगा तिची नागपूजा पूर्ण करून पूजेच्या सर्व सामानासह ती नागमूर्ती तिने मी सांगितल्याप्रमाणे तलावात विसर्जित केली असेल. आता आपल्याला आयुष्यभर नंदिनीमुळे काही धोका नाहीये. नंदिनीचा जो खेळ होता तो आता संपलाय. नाही स्वामी, असा विचार करू नका. असं का बोलतोयस रे? नंदिनीच्या विरोधात जे काय करायचे ते केलं तुम्ही, पण गंगाने तिची पूजा पूर्ण नाही केली. काय बोलतोयस तू? गंगाने नागमूर्तीचं विसर्जन नाही केलं. बोल राजशेखर. स्वामीजी, आपण ठरवल्याप्रमाणे नागपूजा झाली नाही. का नाही झाली? नागमूर्ती तलावात विसर्जित झाली नाही. गंगाने पूजेत काही चूक केली का? अहो, गंगाने मनापासून पूजा केली होती, पण दुर्दैवाने ही पूजा संपन्न होऊ शकली नाही. माझ्या समस्येवर उपाय सांगूनही मी तो उपाय करू शकलो नाही. याचा मला खूप त्रास होतोय स्वामीजी. तुम्ही चुकीचं समजू नका. पुढे काय करता येईल ते सांगा. मी विचार करून सांगतो. तोपर्यंत तू जरा धीर धर. काळजी करू नकोस. कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही आहात म्हणून मला कसलीच काळजी नाहीये. तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे मला माहितीये. कितीही संकट आली तरीही तुला वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. रात्रभर मी पूजा करत असल्यामुळे थकलोय. मी तुझ्याशी नंतर बोलतो, ठीक आहे? पण तू मात्र अजिबात काळजी करू नकोस. ठीक आहे स्वामीजी, हा. मी नंतर बोलतो. नागपूजेमुळे नंदिनी सापाचं माशात रूपांतर करून देवीच्या चरणाशी ठेवून आपल्या बचावासाठी ही पूजा करायला सांगितली होती. आता ती पूर्ण करण्यासाठी पुढच्या अमावस्येची वाट पाहावी लागेल. बोला स्वामी, आता काय करायचं? काय करू शकतो आपण ह्या अवस्थेत? बोला स्वामी, की अमावस्येपर्यंत थांबणं हाच एकमेव मार्ग उरलाय. काय, मला काहीच कळत नाही. हाच एकमेव मार्ग आहे का? अमावस्येपर्यंत थांबणं शक्य नाहीये रे. आपल्या बचावासाठी आपल्याला लगेच काहीतरी करावं लागेल. कळलं का तुला? काय करायचं सांगा ना, लगेच करू आपण ते. मी आता जे सांगेन ते ऐकून तुला धक्का बसेलच, पण ते करण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. आपल्या जीवासाठी मी काहीही करायला तयार आहे. नंदिनीपासून वाचण्यासाठी मी काही करू शकतो. काय करायचे ते फक्त सांगा. तुम्ही जे बोलाल ते मी करेन की नाही याचा विचार करताय ना. दुसऱ्यासाठी मी मागचा पुढचा विचार करेन, पण त्यासाठी तुम्ही जे सांगाल तेच करेन. बोला, काय करायचंय मला? गंगाचा खून करायचाय.
गंगा राजशेखरची सून आहे. अरुण गंगाचा संसार सुखी व्हावा म्हणूनच राजशेखर हे सगळं करतोय. गंगाने सुद्धा त्या कुटुंबासाठी बरंच काही केलेलं आहे. सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही हे का सांगताय स्वामी? गंगाला या महालाची सून बनवणाराही मीच आहे, असं करणारा मी. हा असा निर्णय घेतला म्हणजे त्यामागे माझा काहीतरी विचार आहे, काहीतरी कारण असेलच ना. गंगा ती नागपूजा करू शकली नाही म्हणून नंदिनीला अडकवण्यात आपण यशस्वी नाही झालो आहोत. अशा परिस्थितीत नंदिनी कधीही ते बंधन तोडून बाहेर येऊ शकते आणि जर ती आली तर ती गंगाच्या शरीरात शिरणार. कारण मी सोडून दुसऱ्या कोणाच्याही शरीरात प्रवेश करायचा नाही असं नंदिनीकडून गंगाने वचन घेतलंय, कळलं? मग आता यावर तू काय करणार सांग मला. बिच्छू, गंगा चांगली मुलगी आहे म्हणून भावनिक होऊ नकोस. तिच्या आयुष्याचा तू जास्त विचार करतोयस. नंदिनी पासून आपला बचाव करण्याचा हा शेवटचा मार्ग समजून गंगाचा तू खून कर. आपल्या बचावासाठी आपण गंगाचा खून करू, पण समजा राजशेखर हे मान्य करेल का? हा विषय राजशेखरला सांगायचाच नाहीये. गंगाला तो स्वतःच्या मुली समान समजतो. गंगाला मारण्यासाठी तो कधीच तयार होणार नाही. राजशेखरच्या नकळतच गंगाचा खून करावा लागेल. जर गंगाच्या आयुष्याचा विचार करत बसलास तर तू, मी, राजशेखर आणि माधवी आपल्या चौघांचं आयुष्य संपेल. नंदिनीने गंगाच्या आत राहून आपल्या कुमारचा खून केला तसाच सहजपणे ती आपल्याला सुद्धा मारून टाकेल. नंदिनी पासून आपला जीव वाचवायचा असेल तर गंगा जिवंत नाही राहिली पाहिजे. म्हणूनच गंगाला मारायला सांगतोय. अरे, आपलं रहस्य जाणून मला जाब विचारणाऱ्या डिटेक्टिव्ह दिवाकरला माझ्या मंत्रशक्तीने वर पाठवून दिलं मी. तसंच गंगाला सुद्धा पाठवू शकलो असतो. महालात शेवटची पूजा करताना माझ्या मंत्रशक्तीमुळे गंगाला कोणताही धोका होणार नाही असं मी अरुणला वचन दिलं आहे. म्हणूनच हे मी तुला करायला सांगतोय. 4 जीव वाचवण्यासाठी एका जीवाचा बळी देणं अयोग्य नाहीये. बिच्छू, हे जर तुला जमणार नसेल तर सांग मला. हे महत्वाचे कार्य मी दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो. हे काय स्वामी, मी असताना तुम्ही दुसऱ्या पुढे का बरं हात पसरताय? मग तू करशील ना? करेन ना. पार्वतीपुरमची समस्या गंगाला मारून संपणार असेल तर ते मला करावंच लागेल. पार्वतीला जशी माझ्या हाताने जाळली होती तसंच गंगाला सुद्धा मी माझ्या हाताने जाळून टाकेन. बिच्छू, ठीक आहे, तर मग आम्ही तिथे शोधतो. चला रे. हा, 1 मिनिट. मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या ना. त्या मुलीला जर मी पाहिलं तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करून सांगेन ना. कोणाचा फोन आहे रे? हॅलो. हॅलो सर, तुम्ही एका मुलीला शोधताय असं तुम्ही सांगितलं होतं ना सर मला. हो सर. तुमच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर मी घेतला होता, आठवतंय का तुम्हाला? हो, आठवतंय ना सर. बोला ना. तुम्ही शोधत असलेली मुलगी कन्नूरच्या भगवती देवी मंदिरामध्ये आहे. तुम्ही जर आता इकडे आलात तर तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. सर, तुम्ही आम्हाला खूप मोठी मदत केली. तुमचा मनापासून आभार मानतो सर. सर, आम्ही इथे जवळपासच आहोत.
तोपर्यंत तुम्ही त्या मुलीवर लक्ष ठेवा. आम्ही लगेच तिथे पोहोचतो. ठीक आहे तुम्ही या लवकर. बरं बरं ठीक आहे सर. हे चला रे. हे चला रे. हे घ्या. घाबरू नका हो. माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. घ्या पाणी प्या. तुम्ही मला बघून अशा पळता का? तुम्ही का माझ्या मागे पळताय? ही माझी बायको आहे. तुमची बायको माझ्यासारखीच दिसते. तुम्ही माझ्या बायकोसारखे दिसतात म्हणून मी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तुमच्या मागे पळत होतो. आता तरी तुम्हाला समजलं मी का तुमचा पाठलाग करत होतो? मग तुमची बायको कुठे आता? आता ती जिवंत नाहीये. ती फार जुनी गोष्ट आहे. ते सोडा. तुम्ही तुमचं घर का सोडून आलात? मी घर सोडून आले हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्याबद्दल मला सगळं काही माहिती आहे. तुम्ही घर सोडून आलात पण तुमचं पूर्ण कुटुंब तुम्हाला शोधतंय. तुम्ही कशा असाल, काय करत असाल या चिंतेत आहे. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? 2 दिवसांपूर्वी मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा. त्या फोटोतल्या मुलीचं नाव सीता आहे सर. ही माझ्या काकाची मुलगी आहे आणि हिची मानसिक अवस्था बरी नाहीये सर. ते सांगतात तसं काही नाहीये. मी अगदी बरी आहे. ते सांगतायत ते खोटं आहे. त्या नराधमांपासून वाचण्यासाठीच मी माझं घर सोडून आले होते आणि त्यांनाच आता तुम्ही मदत करताय. माझे कोणीही नातेवाईक नाहीये. मी एक अनाथ आहे. काय घडलं हे सांगितल्यावरच मला शोधणारे हे कोण, मी कोण आहे हे तुम्हाला समजेल. मी कॉलेजचे शिक्षण घेत होते पण माझ्या आजूबाजूला किती धोका आहे याची मला कल्पनाही नव्हती. किती मुलींचे आयुष्य लग्नाच्या नावाखाली बर्बाद होत होती. तरीही मी शांत बसले होते. पण तुझ्यावरच्या प्रेमामुळे मला खरं बोलावं लागलं.